हॅलो गाईज. तर आपण खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. चेहरा थोडा विचित्र आहे. कॅमेरे रेकॉर्डिंग घातलं आहे, गरम होते म्हणून जरा घाम आला आहे. तर आज आपण चाललो आहे तुळशीला. आपण आज महाडमध्ये आहोत आणि आज थोडा स्पेशल ब्लॉग आहे म्हणून जरा देवाच्या ठिकाणी चाललो आहे. तर चला जाऊया. पहिले तर गाडीला कोल्ड स्टार्ट द्यायला लागेल. खूप दिवसांनी गाडी अशी चालू करतो आहे. तर गाडी आहे. गाडी पहिली आपण बाहेर काढूयात. A few moments later. ओके. गाडी चालू नाही आली. अरे हा प्रॉब्लेम काय येतोय गाडीला मला तेच समजत नाही. तर काय विषय आपण आता मी गाडीला जरा बाहेर काढतो. One eternity later. गाडीला आपण काढलेलं आहे बाहेर आणि गाडीला दिला आहे कोल्ड स्टार्ट. व्यवस्थितपणे गेलेला आहे. मस्त सकाळ सकाळी जरा साफसफाई केली होती गाडीची आणि ओके. ते तुझा कोल्ड स्टार्ट झालेला आहे. तर मी तुम्हाला असे मधले थोडे शॉर्ट्स दाखवेल की ॲक्च्युली असं मला पूर्ण हेल्मेट वगैरे मी घातला नाही तर मी असं काही माउंट वगैरे करू नाही. तर आपण डायरेक्ट थोडं मधल्या रस्त्यात थांबूयात आणि तिथे जाऊन एक 2 शॉट घेऊया. ठीक आहे. बाय बाय. आता आपण मध्य रस्त्यात आहोत आणि हळूहळू पण चाललेलं. माझ्याकडे असं माउंट करायला काहीच नाही म्हणून मला व्हिडिओ शूट करता येत नाही. तर जर तुम्हाला तुळशीला जायचं असेल तर मी तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लोकेशन आणि मॅपचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवेन व्हिडिओच्या बाजूला. तर आपण आलेलो आहे आता थोडासा पुढे आलो आहे. नातेगिंडीपर्यंत आलेलो आहे आपण आणि असंच आपण आता थोडंसं किती एक 10 किलोमीटर असेल इथे. तर आपण असंच जाऊयात आणि मी तुम्हाला तिथे नाक्यावर गेल्यानंतर एक दुसरा व्हिडिओ शूट करतो. आपण तिथे गेल्यानंतर नाक्याची इथे तोवरती डायरेक्ट बाय बाय टाटा. You're the one I'm calling. You're my escape from my darkest days. And when the sun is shining, you know we out here riding, chasing the horizon with you. I don't need to look no further. You are the one I'm certain, only one that I'll be holding. When you're loving me, you're loving me. तर गाईच आपण पोचलेलो आहे त्या नाक्यावरती इथून जातात तुळशीला आणि इकडे जातात त्या रोडने रायगडला. आणि इथे तुम्हाला दिसेल की इथे लिहिलेलं पण आहे की तुळशीचं मंदिर वगैरे आहे. आणि आपण ह्या साईडून आलो. ह्या साईडून जिथे रायगड महाडला रोड जातो आणि इथून जो रायगड किल्ला आहे तो इथून जातो सरळ. तर इथे दिलेलं आहे की आई रंगूमाताचं मंदिराकडे मार्ग असं. तर हे मंदिर आहे इथे. तर आपण आता तिथे चाललेलो आहे. तुम्हाला पुढे त्या मंदिराजवळ जाऊन डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतो आपला. आणि आता आपण त्या साईडला जाऊयात. गाडी केलेली आहे स्टार्ट आणि आपण आता या रोडने असं जाऊ. स्टे भारी ना माहिती मला. तर आपण जाऊयात त्या साईडला. मला असं शूट करायला जमतच नाही आहे प्रॉपर. सो मी डायरेक्ट मंदिरात जाऊन तुमच्याशी भेटतो. तोपर्यंत बाय बाय.
reminded. A love that feels so perfect. I can't even word it. Yeah, you make me lift up from the ground. I believe that we are more. All the world is looking for. Show them all we got it. Never look back, never let go. I don't need to look no further. You are the one I'm certain. Only one that I'll be holding. When you're loving me, it goes like look no further, look no further. Look no further. It goes like look no further, look no further. Look no further. It goes like. तर गाईज आपण पोचलेलो आहे त्या मंदिरात. म्हणजे मी गाडी तिकडे लावली आहे कारण की इथे मला एक छानसं असं पाण्याचा झोता दिसलेला. तर ते असं एकदम खाली जात होतं त्या साईडला. ॲक्च्युली हे एक मेन मंदिर आहे आणि एक अजून एक मंदिर आहे जे मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर हे रंगोमाताचं मंदिर आहे. तर तळोशीची आई आणि ही पावते, ॲक्च्युली पावते. तर मला काय असेल किंवा काय असं मनात असतात गोष्टी, त्याचं मी इथे येतो. आणि आज पण असं काहीतरी आहे त्याच्यामुळे मी इथे आलेलो आहे. तर तुम्हाला आतमध्ये फक्त मी दाखवीन कसं मंदिर आहे वगैरे. मी तिथे जास्त काही बोलणार नाही आहे, ठीक आहे. तर मी इथे गाडी लावलेली आहे आणि आपण आता आतमध्ये जाऊ की आतमध्ये मंदिर कसं दिसतं ते. तर तुम्ही पण नक्की या इथे. फार काही एवढं काही लांब नाही आहे. खूप महाड ते रायगडला जाणारा रोड आहे ना, तिथल्या तिथेच मध्येच आहे. तर तुम्ही तर बघू शकता. अशी मेन एंट्री आहे आणि या एंट्रीतून आतमध्ये. तर गाईज आपलं दर्शन झालेलं आहे पूर्ण. आणि हे बघा मला कोणतरी दुसरा मेंबर भेटला होते. तिला कोणीतरी मारलंय बेकार. A few moments later. बाय बाय. तर आपण आपलं झालेलं आहे दर्शन पूर्ण. मला जास्त काय आतमध्ये बोलता आलं नाही कारण की तिथे लिहिलेलं होतं की फोटो काढण्यासाठी मनाई आहे वगैरे. आणि आता आपण चाललो आहे तर नवीन मंदिरात, जे की त्यांनी नंतर बांधलं होतं. आज रेनकोट का घातला आहे भाई? ऊन पडला बाई, ऊन पडला, गरम होते ते. बाईक आपण पोचलेलो आहे त्या मंदिराजवळ. हे तुम्ही बघू शकता की मंदिर खूप छान बनवलेलं आहे. म्हणजे ते जे जुनं मंदिर आहे ना ते इथून आहे असं खालून यायचं वरती. आणि हे नवीन मंदिर आहे. तर जास्त नाही, फक्त हे म्हणजे चालत तरी गेलात तरी पण इथून तुम्हाला 5 मिनिटात लागतील. आपण आतमध्ये जाऊन बघूयात. हां, तर आतमध्ये त्यांनी केलेलं आहे ते सगळं नवीन आहे. म्हणजे हे आहे ना, जेव्हा आय गेस नवरात्रीच्या टाईमला हे खूप सारे लोक येतात असं मला वाटतं आहे. जर मी चुकलं असेल तर मला माफ करा. म्हणजे हे एक मंदिर आहे, तिथे काय माहीत मला. तर त्यांनी खूप छान असं काम केलं आहे. कलश वगैरे खूप छान आहेत. तर तुम्ही दरवाज्यावरती आकृती बघू शकता, किती छान केली.
तर आपण ते मंदिर बघितलं की असं एक सुंदरसं मंदिर आहे. म्हणजे मोस्टली मंदिरामध्ये असे व्हिडिओज वगैरे काढावे नाही, पण मी एक व्हिडिओ फक्त असं दाखवलेलं आहे की काय आहे ॲक्च्युली मंदिरामध्ये. ते शिवाचं मंदिर आहे आणि बाकी सगळे पण देव आहेत त्यामध्ये. तर त्यांनी मस्त असं बनवलेलं आहे. तर मला असा मोठा व्लॉग नव्हता बनवायचा, एक छोटासा व्लॉग बनवायचा होता. त्या रिलेटेड मी बनवलेलं आहे. तर तुम्ही एक घर पण बघू शकता. इथे एक छानसं घर त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते त्या मंदिराचं कोणतरी रिलेटिव्हमध्ये त्यांचं घर आहे ते. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. बाकी काही एवढं खास असं फिरण्यासारखं म्हणजे एवढं फिरायचं काय आहे नाही इथे. हे 2 मंदिरच आहेत जे की स्पेशल आहेत. तर आपण आता जाऊया घरी. घरी जाऊन सगळं काका वगैरेला पण भेटायचं आहे. तर मग काका वगैरेला भेटू आणि मग आपण दुसरी कामं आहेत ती करायला घेऊयात. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कुठेतरी नवीन ठिकाणी आपण जाऊयात. आता मी असे ब्लॉग कॉन्स्टंट ठेवणार आहे, काही ना काहीतरी करत राहणार आहे. छोटे ब्लॉग शॉर्ट्स वगैरे टाकत राहीन. तर मी जास्त नाही बोलत आणि आजसाठी एवढंच एंड करू. सायनारा. हां, अजून एक गोष्ट की ब्लॉग मी खूप दिवसांनी टाकतो आहे. सो प्लीज ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर ह्या लोकेशनला यायचं असेल तर महाडजवळ ही लोकेशन आहे. त्या लोकेशनचं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे सगळं टाकेन. तुम्ही नक्की या. या मंदिरामध्ये व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. तर तुम्हाला काही इच्छा असेल, मनातून काही मागायचं असेल, मनापासून कुठल्या गोष्टी असतील, फक्त मागण्यासाठी नका येऊ. जर तुम्हाला खरंच मनापासून यायचं असेल तर या. नक्कीच खूप चांगली जागा आहे. आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. बाय बाय.